आपल्याला माहीतच आहे, वसईतील 6 महिन्याच्या एका बालकाला एक असा आजार झाला आहे. त्या आजाराचं नाव आहे SMA1 टाईप आणि ह्या आजाराला भरपूर मोठी पैशाची गरज आहे, तरच त्याला ते वॅक्सिन मिळू शकते. त्या आजारावरती 9 करोडचं औषधासाठी आज ही फॅमिली सर्व वसईभर लोकांना अपील करत आहे की ह्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी तुम्ही त्याला जे तुम्हाला जमेल तेवढी मदत करा. आज वसईतील एका सोसायटीने स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन ते देखील ह्या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्याशी आपण बोलूया. नमस्कार. पंचशील शॉपिंग सेंटरच्या माध्यमातून ही फक्त बॉलियर कुटुंबाची लढाई नसून संपूर्ण वसईकरांची लढाई आहे आणि या लढाईमध्ये आपले सगळे लोकप्रतिनिधी, त्याचबरोबर काही सामाजिक संस्था, काही उद्योजक, उद्योगपती आणि बरीचशी जी लोक आहेत, वसईतील नामांकित लोक आहेत, त्यांनी भाग घेतलेला आणि ही लढाई तर आपली सगळ्यांची आहे. हा जो खर्च आहे अफाट आहे, अशक्य आहे असं सगळ्यांना वाटत असेल देखील तो शक्य होणार आहे, कारण सगळ्या लोकांचा याच्यामध्ये सहभाग आहे. आणि आम्ही असा विचार करतो की एक सोसायटीने जर प्रत्येक आपल्या सोसायटीच्या कोशामधून जर निधी दिला, मग तो 100 रुपये पर मेंबर असून देत किंवा 200 असून देत, तो त्या सोसायटीने ठरवावा आणि या बालकाच्या जो उपचारासाठी जो 9 कोटीचा खर्च आहे या कोशामध्ये त्यांनी तो द्यावा, जेणेकरून या बालकाला चांगलं आरोग्य प्राप्त होईल आणि हा बालक आपल्या सगळ्या वसईकरांमध्ये एक चांगला मेसेज जाईल की वसईकर जर एकजूट जर झाले तर जे काय अशक्य जी गोष्ट आहे ते शक्य करू शकतात. मग आज तुम्ही सोसायटीच्या द्वारे काही चेक देता का? हो, आम्ही आज सोसायटीच्या माध्यमातून आम्ही आज एक चेक देत आहोत. प्रत्येक मेंबर आम्ही काही एक रक्कम जी आहे ती सोसायटीच्या कोशातून देत आहोत आणि सोसायटी सगळ्या वसईतल्या सोसायटीला आम्ही सगळ्यांना सांगू इच्छितो की आपण आपल्या कोशातून एक चांगला भरीव मदतीचा हात सहकार्य या कुटुंबाला द्यावं, जेणेकरून हा बालक सुदृढ होईल आणि आपल्यापर्यंत त्याच्या ज्या जो दुर्धर आजार आहे त्याच्यातून तो मुक्त होईल. आपल्यासोबत त्या मुलाचे पप्पा देखील आहेत, ते काय सांगतात ते देखील ऐकूया. नमस्कार. ये जो इनिशिएटिव सोसाइटी ने लिया है मेरे लिए बहुत ही हेल्पफुल है, बिकॉज एक सोसाइटी इतना हेल्प कर रहा है मेरे लिए, तो इमेजिन कर सकते हो कि सब सोसाइटी अगर मुझे हेल्प करने लगे तो कितना जल्दी मैं वो रकम जमा कर सकता हूँ और कितना जल्दी मैं ये बीमारी को, मेरे बच्चे को लाइक डिजीज़ फ्री कर सकता हूँ. तो मैं रिक्वेस्ट करता हूँ सब सोसाइटी मेंबर्स को, प्लीज़ हेल्प मी आउट इन दिस द वे जैसे ये सोसाइटी ने किया है, ये मेंबर्स ने किया है. काइंड हार्टेड सोल्स है एंड कॉन्ट्रीब्यूट किया है फॉर अ कॉज. प्लीज हेल्प मी आउट, प्लीज हेल्प माय फॅमिली. तर प्लीज आम्ही देखील तुम्हाला रिक्वेस्ट करत आहोत, कारण ह्या बालकाला जर आपल्याला पुन्हा बघायचं असेल आणि त्याला नवीन जीवन द्यायचं असेल तर आपण सर्वांनी ह्या बालकासाठी मदत करा.